जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम बोडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युवा महोत्सव आणि भव्य सभेसाठी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र प्रलंबित असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक शहराला अनेक उड्डाणपूल मिळाले आणि अनेक ठिकाणी फक्त भूमिपूजन करण्यात आले. मात्र मोदींच्या दौऱ्यात नाशिकला काय मिळणार अशी उत्सुकता नाशिककरांमध्ये आहे. तरी देखील नाशिकमधील विकास काम सुरू असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केला जातो. मात्र नाशिकमधील वाहतूक पुण्याकडे जाताना अनेक अडचणी येत असतात. यासाठी नाशिक पुणे रस्त्यासोबतच नाशिक शहरातून बाहेर पडण्यासाठी उड्डाणपूल केव्हा होणार असा सवाल नाशिककर करत आहे. या संदर्भात जागर जनस्थानचे संचालक समीर चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले आहे. बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की मोदीजी नाश्ता देत आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं नाश्त्यात स्वागत आहे, पण नाशिकला मोदीजी काय देणार, सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. मागच्या 15 वर्षात 3 खासदारांनी वेगळे भूमिपूजन केले, द्वारका टू सिन्नर फाटा, नाशिक रोड. तर मोदीजींना विनंती आहे की त्यांनी ती सौगात नाशिककरांना द्यावी. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने नाशिककरांसाठी मोदी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. उद्या पंतप्रधान मोदी यांचा नाशिक दौरा आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा तसेच पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र आणि राज्याचे बहुतांश मंत्री, खासदार, आमदार यांची देखील उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे आतापासूनच पोलिसांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण जानेवारी महिन्यात बंदोबस्त असल्याने शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुन्हा शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचं अधिवेशन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास पंतप्रधान यांच्या दौऱ्याला विरोध करणार असल्याचं स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी हा इशारा दिलाय. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उद्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहे. नाशिक जिल्ह्याची ओळख ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अशी आहे. त्र्यंबकेश्वरच्या सप्तशृंगी मातेच्या तीर्थक्षेत्रांची ओळख या नाशिक जिल्ह्याला आहे. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात ज्या भूमिका घेतल्या, केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात जे निर्णय घेतले, जे धोरणं राबवले, त्यामुळे नाशिक जिल्ह्याची ओळख ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जिल्हा अशी देखील व्हायला लागलेली. शेतकऱ्यांचं स्मशान या नाशिक जिल्ह्याचं या केंद्र सरकारच्या धोरणांनी केलेलं आहे. कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातले सगळे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे. टोमॅटोची आयात केली म्हणून भाजीपाला उद्ध्वस्त झाला. बांगलादेशसारखं राष्ट्र आपल्यावर इम्पोर्ट ड्युटी लावतं आहे, त्यामुळे द्राक्षाचं मार्केट पडलेलं आहे. त्यामुळे या देशातले सगळे शेतकरी हे प्रचंड वाईट अवस्थेमध्ये. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातले शेतकरी तर रसातळाला गेलेले. नाशिकसारख्या भूमीमध्ये पाय ठेवताना
आमच्या आदरणीय पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे की आज त्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवावी आणि मग उद्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण पाय ठेवावा. जर आज कांद्याची निर्यात बंदी त्यांनी उठवली, तसा निर्णय जाहीर केला, तर उद्या पंतप्रधानांच्या स्वागताला आम्ही सगळे जाऊ, आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय जाहीर केले नाही, तर मग मात्र उद्याच्या दौऱ्याला, माननीय पंतप्रधानांच्या दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह नाशिक जिल्ह्यातले सगळे शेतकरी विरोध करतील आणि मग जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला हे सरकार जबाबदार असेल. कालपासून आम्हाला नोटिसा दिल्या जात आहे, आमच्या कार्यकर्त्यांना पकडलं जात आहे. एवढी पोलीस यंत्रणा या केंद्र सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या, शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी लावलेली. हे करण्यापेक्षा तुम्ही कांद्याची निर्यात बंदी उठवा, आम्ही तुमच्या स्वागताला येऊ, नाही तर विरोध ठरलेला आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्पूर्वी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. श्रीराम पंचवटीत वनवासाच्या काळात राहिलेले असल्याने येथील श्री काळाराम मंदिराचं महत्त्व मोठं असून येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. काळाराम मंदिर पेशवेकालीन असून या मंदिराच्या ओसऱ्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीतून मंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1,82,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने 12 जानेवारीस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर दिला जात असून नाशिक शहर उजळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसर सुशोभीकरण आणि मंदिर प्रांगणातील ओसऱ्यांच्या नूतनीकरणासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन लेखाशीर्षातून 1,82,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नागर शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या श्री काळाराम मंदिरात गेल्या 3-4 वर्षांपासून पावसाचं पाणी झिरपू लागलं आहे. मंदिराच्या बांधकामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. काही ठिकाणी झिरपलेल्या पावसाच्या पाण्याने बांधकामावर पांढरा थर साचतो, त्यामुळे येथील ओसऱ्यांचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 22 जानेवारी रोजी काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत. श्रीराम जन्मभूमीचा 500 वर्षांचा वनवास संपणार असून येथे भव्य मंदिर उभारले जात असताना पंचवटीतील काळाराम मंदिराच्या रखडलेल्या विकास कामांचा वनवास देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बऱ्याच वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून त्या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे. तर सभास्थळी येणाऱ्या ठिकाणी ठिकठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. वाहतूक मार्गातील बदल शुक्रवारी पहाटे 6 वाजेपासून ते सभा संपेपर्यंत असणार आहे. वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग खालीलप्रमाणे: संतोष टी पॉइंट ते स्वामीनारायण चौकीकडे जाणारा मार्ग, तपोवन चौफुली ते कार्यक्रम स्थळाकडे जाणारा मार्ग, स्वामीनारायण चौक ते कार्यक्रम स्थळाकडे जाणारा मार्ग, काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉइंटकडे जाणारा मार्ग, अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग, जनार्दन स्वामी मठ टी पॉइंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर ते तपोवनकडे जाणारा मार्ग, निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग, बीडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग, नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारा मार्ग, रासबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग, तारावाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग, दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग, टाकळी गाव ते काठे चौकाकडून सिद्धिविनायक चौक अमृतधामकडे जाणारा मार्ग, सीतागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग, काळाराम मंदिर ते नाग चौक काट्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग, सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे जाणारा येणारा मार्ग, मालेगाव स्टँड ते रामकुंड गाडगे महाराज पुलापर्यंत जाणारा येणारा मार्ग.
या सर्व मार्गांवरील वाहतूक बंद राहणार असून यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. द्वारका उड्डाण पुलावरून जा-ये करता येणार, अमृतधाम रासबिहारी मार्गे जा-ये करता येणार, तर नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक ही बिटको नाशिक रोड, जेल रोड, जत्रा हॉटेल, चौफुली मार्गे, नाशिक रोडहून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फेम सिग्नल, डीजीपी नगर, वडाळगाव, कलानगर, पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे, दिंडोरी पेठ रोड करून येणारी वाहने पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, रामवाडी पुलमार्गे इतरत्र हा वाहतुकी मार्गात बदल करण्यात आलेला आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवसेना कोणाची या संदर्भातील अखेर निर्णय लागला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिलाय. यानंतर नाशिकमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे यांसह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांसमोर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निश्चितपणे आता आम्ही 12 तारखेच्या नियोजनाच्या संदर्भात चर्चा करून काळाराम मंदिरामध्ये दर्शन शेवटी हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे आणि म्हणून तिथे जाऊन दर्शन पण घेणार. त्यांना स्वप्न पडतात मुख्यमंत्रीपदाची, त्याच्यामुळे ते संभ्रम निर्माण करतात. त्यांना वाटतं बाबा कधीतरी, जसं आता 2-4 वेळेस सध्या मिळालेले आहेत, अरे ते पण खूप झालंय ना बाबा. शिवसैनिकांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्यांना ही पदं मिळाली ना. आता ज्यांना ते गद्दार अमुक ढमुक बोलतात, आता तो अधिकार राहिला नाही त्यांना, पण त्यांच्या मतानेच ते दिल्ली पाहायला मिळते त्यांना. परंतु आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण घटना, कायदा, नियम या सविस्तर विवेचन आदरणीय अध्यक्ष महोदय नार्वेकर साहेबांनी नोंदवलेलं आहे. पण आता जर पुन्हा एकदा ठाकरे गटाकडनं हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर आहे असा उल्लेख केला तर आपली काय? चला आत्ताच्या घडीला तर आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नगरीमध्ये आहोत. आता आम्हाला आणखी जोमाने, तसंही आपण याच्याकरता काही थांबत नव्हतो. जे काही दैनंदिन कामकाज आहे, 12 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत, त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण सगळेजण काम करतच होतो. आणखी जोमाने करू. मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायालय हा जो एक स्तंभ आहे, त्याच्यावर भाष्य करणं किंवा
माझ्या मनासारखं झालंय तर मग ते बरोबर आहे, माझ्या मनाच्या विरोधात गेलं तर मग ते चुकीचं आहे. या गोष्टीला काय अर्थ नाही. मला वाटतं की आपण सर्वजण सोबतच आता निकालपत्र त्याचं वाचन होत असताना आपण सर्वजण बघत होतो. 1999 मधील शिवसेनेची जी घटना आहे ती ग्राह्य धरत, कारण त्याच्या पुढच्या घटनेमध्ये जे काही बदल करण्यात आले ते कायद्यात नियमात बसत नाहीत, काही ठिकाणी सह्या पण नाहीत, अशी विविध निरीक्षणं त्यांनी त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. सविस्तर तर मला वाटतं की आपण जेव्हा हा सगळा अहवाल येईल त्यावेळेस आपण त्याच्यावर आणखी सविस्तर भाष्य करू शकतो. परंतु निकाल वाचन लाईव्ह आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. अतिशय सखोल निरीक्षण, घटना, नियम, कायदे, लोकशाही, संख्याबळ या सर्व गोष्टींचे सविस्तर विवेचन माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय केला गेला त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आहे. ते एकनाथजी शिंदे साहेब रात्रंदिवस कष्ट करून महाराष्ट्राच्या विकासासाठी, त्याच्यासोबतच सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्व समाजांना सोबत घेऊन या राज्याचं विकास संपन्न झाला पाहिजे, ह्या ज्या त्यांच्या भावना आहेत, तळागाळातल्या शेवटच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं, त्याच्यासाठी अगदी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला वेळ देणं, जिथे काही सुखदुःखाचे विषय असतील तिथे जागेवर उपस्थित राहून स्वतःच्याही शरीराची काळजी न करता ते ज्या पद्धतीने योगदान देत आहेत, मला वाटतं की त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि शिवसैनिक आणखी जोमाने काम करतील. रामचंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. आपण बघितलं असेल आज माननीय विधानसभेचे अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकर ते स्वतःही वकील आहेत आणि म्हणून अतिशय सविस्तर कायदा, नियम, घटना या सर्व गोष्टींचा विवेचन करून त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कौल दिला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या मनामधला त्यांनी निर्णय केला. आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला न्याय दिला, वस्तुस्थितीला न्याय दिला, याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भारत सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता सन 2023चा नवीन कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न असून या कायद्याअंतर्गत अपघात झाल्यानंतर चालक अपघात करून जर पळून गेला तर 106 अंतर्गत ड्रायव्हरला अटक करून 10 वर्षांची शिक्षा व 7 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात चांदवड येथील भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटना यांच्या वतीने आज चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व इतर वाहनधारक जमा होऊन तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन व मोर्चा काढण्यात आला. या संदर्भात आमच्या मागण्या पूर्ण करा अशा विविध घोषणा देत चांदवड तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपली व्यथा मांडली. राज्य शासनाने गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या
शेतीमालाचा कांद्या पिकाची निर्यात बंदीसाठी कंबरड मोडलं. त्याच अनुषंगाने 6-7 दिवसापूर्वीच शासनाने पुन्हा एक काळा कायदा म्हणून वाहन कायदा काढलेला आहे. त्या वाहन कायद्यामध्ये जो चालक आहे तो चालक अद्याप कशी त्यांना घर प्रपंच चालवावा हा एक मोठा प्रश्न पडला. त्या संदर्भामध्ये जागोजागी आंदोलनं होत आहे, रस्ता रोको होतोय. त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील संपूर्ण काळे पिवळे वाहनधारक असो, सर्वसाधारण वाहनधारक असो, त्यांनी या चांदवड या ठिकाणी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलने मोर्चा घेऊन आलेले आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल दादा? मोदी सरकारने जो काळा कायदा आणला आहे हा अतिशय चुकीचा आहे. कारण की सर्वसामान्य माणसाकडे जर 7 लाख रुपये असते तर त्यांनी ड्रायव्हिंग नसते केली, त्यांनी त्याचा बिझनेस चालू केला असता. ज्याची आज आर्थिक परिस्थिती नाही तो ड्रायव्हिंग करतो आणि त्याला जर 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास, तर तो त्याच्या परिवाराला पण संपवण्याचा कायदा काढलेला आहे. तर सरकारने ह्या कायद्याबद्दल विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळी ड्रायव्हरची चुकी नसते. स्वतःहून काही व्हिकल त्या गाड्यांवर येऊन आपटतात, आत्महत्या करतात, त्यात ड्रायव्हर दोषी कशा हिशोबाने जातात. त्या कायद्याचा विचार केला गेला पाहिजे. त्याच ड्रायव्हरला आजूबाजूचे जे लोक आहे अपघात झाल्यानंतर त्याच्यावर मारहाण करतात, त्याला फार जीवाशी मारणं, जाळणे, पोळणे असे अनेक प्रकार होतात. तर त्याला सिक्युरिटी काय? तुम्ही 10 लाख रुपये, त्याला 1 लाख रुपये महिना पगार करा. तुम्हाला 10 लाख रुपये दंड पाहिजे ना, 1 लाख रुपये पगार करा. सरकारने त्याच्या घरच्यांना 2 कोटी रुपये त्याच्या पश्चात दिले गेले पाहिजे. तुम्ही कायद्यात मरणार वेगळा, शिक्षा भोगणार वेगळा आणि फायदा उचलणार सरकार, ही कोणती पद्धत? ते पैसे सरकारने का घ्यायचे? ते एकदम मेलेल्या माणसाला द्या किंवा तो ड्रायव्हर जागवला त्याला दिले गेले पाहिजे, त्याच्या घरच्यांना दिले गेले पाहिजे. हे म्हणजे सरकार बिझनेस करू राहिलं रे सर. हां, आम्ही दर वर्षाला इन्शुरन्स, कागदपत्र सगळ्या गोष्टी करतो, तर त्याचा आम्हाला बेनिफिट काय? आणि हा कायदा बेलेबलच पाहिजे, कारण की कोणीही जाणून बुजून अपघात करत नाही. रस्त्यावरील जो होणारा जो अपघात आहे तो जाणून बुजून करतोय असे वाहन चालकाचं म्हणणं आहे. आपल्यासोबत परत एक वाहन चालक आहे, त्यांना विचारू. काय सांगाल दादा? सरकारने जो हिट अँड रन कायदा काढला आहे तो ड्रायव्हर बांधवाच्या सरासर अन्यायकारक आहे. याचं कारण म्हणजे ड्रायव्हर स्वतःहून ॲक्सिडेंट करत नाही आणि त्या ॲक्सिडेंट न केल्यामुळे हा कायदा असं सांगतो की ड्रायव्हरला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, असा हा कायदा म्हटल्यानंतर आता ड्रायव्हर जर एवढा सक्षम असता तर त्यांनी व्हेकल चालवली नसती किंवा रस्त्यावर येऊन त्याचा उदरनिर्वाह केला नसता. तर या कायद्याचा केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी लवकरात लवकर विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. या अन्यथा आम्ही सर्व अखिल भारतीय चालक मालक ड्रायव्हर संघटना याच्या निषेधार्थ उग्र आंदोलन छेडण्यात येईल, याची सरकारने नोंद घ्या. पूर्वी अपघात झाल्यानंतर IPC कलम 304 लावायचे. यामध्ये ड्रायव्हरला किमान 2 वर्षांची शिक्षेची तरतूद होती आणि दंडाची रक्कम 2000 होती. परंतु केंद्र सरकारने हा हिटलरशाही कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असून हुकुमशाही पद्धतीने चालक मालक यांच्यावर अन्याय करण्यासाठी सदर कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे, असं चांदवड या संघटनेचे अध्यक्ष सुनील अण्णा सोनवणे व चालक दीपक हांडगे यांनी अधिक माहिती दिली. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक चालक मालक संघटनेचा कार्यकर्ते हे अध्यक्ष आहे म्हणून ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भारत सरकारने जो हा काळा कायदा अंमलात आणलेला आहे, या काळ्या कायद्या संदर्भामध्ये कोणताही ड्रायव्हर हा मुंगी, प्राणी, पक्षी यांनासुद्धा उडवू इच्छित नाही. त्यांचासुद्धा तो काटेकोरपणे पालन करून आपली गाडी थांबवून बाकीचं हे करून प्रत्येक ठिकाणी त्याचा सोयीस्कर पद्धतीने विचार करतो. त्यामुळे तो कोणालाही, मानव जातीला तरी तो ड्रायव्हर कोणत्या पद्धतीने उडवण्याचा किंवा बाकीच्या याचा प्रयत्न करेल. शासनाने हा जो काळा कायदा आणलेला आहे तो त्वरित रद्द करावा, यासाठी आम्ही आज चांदवड या ठिकाणी प्रांत कार्यालयावर आलेलो होतो व त्या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन जे आहे चांदवडच्या पेट्रोल पंपापासून मिरवणुकीने पूर्णपणे आम्ही या ठिकाणी आलेलो होतो व या ठिकाणी आम्ही प्रांत कार्यालयाला निवेदन दिले आहे. सदरचं निवेदन
हे शासनापर्यंत पोहोचवावं अशी मागणी आमच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. एकंदरीतच अपघात हा रस्त्यावर जो चालक कोण होतो तो अपघात हा चालक हा मुद्दामहून कधी करत नाही. तो अपघात हा अचानकपणे घडलेला जातो. त्या संदर्भात शासनाने जो काढलेला काळा कायदा आहे तो त्वरित मागे घ्यावा असा या संघटनेचं मागणं आहे. या संदर्भात चांदोडहून जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदोड. आता केंद्र शासन या चालक मालक संघटनेच्या मागण्या पूर्ण करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मंगळूरपीर येथे 3.5 कलंदरपैकी एक कलंदर म्हणजे दादा हयात कलंदर. अनेक वर्षांपासून दादांची संदल निघते. हा उत्सव सर्व धर्माचे लोक साजरे करत असतात. या उत्सवामध्ये राज्यातून अनेक भाविक भक्त येत असतात. या ठिकाणी मंगळूरपीर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मीर आशिक अली हे शहरातील जनतेसाठी अनेक अभिनव उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मुशायरा इत्यादी जनहितार्थ उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमानिमित्त मीर आशिक अली यांनी दिल्ली येथील वसीम साबरी व त्यांचे सहकारी कलाकार बोलवून कव्वाली या कार्यक्रमाचा आस्वादरूपी रसिकांना एक मनोरंजनाची मेजवानी दिली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच शेकडो कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. तर रसिकांनी आयोजकांचे देखील भरभरून कौतुक केले. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगळूरपीर. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला. स्वतः त्यांनी 2-3 पक्ष बदललेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा कदाचित त्यांनी आज दूर करून घेतला असेल. मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार, आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण धरलं जातं. पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला, काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, काय एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे धाब्यावर बसले, पायदळीत उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या त्या निकालातनं दिसून आलेलं आहे. महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये. मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही. म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची आज
महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे. पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला. म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे. माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे. मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत. पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे. हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर यांनी पायदळी तुडवलेली आहेच, पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का? आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानाप्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो. असं असताना याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे का सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर बाब झालेली आहे, फार मोठं कुतूहलाची राहणार आहे. जून 2018 मध्ये जे तुमची नियुक्ती करण्यात आली होती ती नियुक्तीच अवैध आहे असं देखील अध्यक्ष तो त्यांचा अधिकारच नाहीये. कारण 2018ला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं. कोर्टाने आमचा व्हीप मानला होता, कोर्टाने आमचा गटनेता मानला होता. मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का? आणि जर 2018 साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही मग हे निवडून आलेले जे आत्ताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते, कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते? त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरंच काही बोलले, पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसलेत त्यांना तसेही काही अधिकार नाहीये. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मग हे पद किंवा हे नसतंच. त्याच्यामुळे त्याने एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो. दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार नसेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो नेता कसला? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारे ते बोललेले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता, हा गटनेता होता, आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ काढूपणा केला. त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काढूपणा करायचा. हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते, पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग 31 डिसेंबरची तारीख 10 जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे. माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात, सर्व काही तपासलेलं आहे. आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत. निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे. कारण यांना निवडणूक काढायची. निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात, जनतेच्या मनात, मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपवू, पण शिवसेना काही संपत नाहीये आणि शिवसेनाही संपणार नाहीच. आणि मिंद्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता मानणार नाही. ते असं म्हणतात की 2013 पासून त्या संघटनात्मक निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या त्यावेळी ते तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने ॲफिडेव्हिट दिलं होतं 2019ला आणि 2014, 2019 असेल, काही असेल आणि आत्ता सुद्धा काय असेल ते. शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय. शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे. त्याच्यामुळे भले त्याला मी काल म्हटलं ना की त्यांची मिलीभगत होती. ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली 2दा, त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं. पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, निकाल काय लागणार अपेक्षित होता, माहिती होता का? पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत. तरी देखील हे डावोसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे, आज पेपरमध्ये आलेला आहे. मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं?
म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं, फिक्सिंग होतं, मॅच फिक्सिंग होती. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. सर्वोच्च न्यायालयाने एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे. हा निकाल काही सर्वोच्च नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही. जनता तो स्वीकारणार नाही. उभाटा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उभाटा काय? उभाटा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी. या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. हा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता का? कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की असाच निर्णय काहीतरी येऊ शकतो की मी बघत आहे. मी अनेक अध्यक्षांवरती आरोप पण केले होते. हा निर्णय आरोप नव्हते केले, मी सत्य सांगितलं होतं. ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. हे 2 वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता, हे सत्य आहे. भरत गोगावलेंची आणि एकनाथ शिंदेची, भरत गोगावले हे प्रस्तुत म्हणून आणि एकनाथ शिंदे गटनेते म्हणूनच मान्यता जी आहे त्या अध्यक्षांनी दिलेली आहे याच्यामध्ये. आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे उलट दिसतं पाहिजे. याकडे कसं पाहता? भरत गोगावलेंची प्रस्तुत म्हणूनच नियुक्ती आहे आणि एकनाथ म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये. जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही. आम्हाला हा निकाल अमान्य आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तुम्ही घटनेत बदल केले असंही ते म्हणतात या सगळ्या याच्यामध्ये की नियमबाह्यपणे घटनेत बदल केले असंही ते म्हणतात. म्हणजे काय बदल केले आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख, पूर्वी शिवसेना प्रमुख होतं, मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव, त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत. आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे. आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे? कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताचे नाहीये आम्हाला मान्यता दिलेली आहे. 2013 साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे. 2018ला दिलेली आहे. तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे? जाऊ द्या. भरत गोगावलेना जरा तरी एक दिवसाचं तरी मंत्रीपद लावेल असं त्यांना वाटते. त्याच्यामुळे तो विषय सोडा, ते सोडा. त्यांचं जॅकेट फुकट झाले, मापं बदलावी लागली. एक थांब ना आता हिंदीमध्ये. हा बोली तुम्ही ते नाही मुख्यमंत्री हे काय म्हणायचं त्याला काय शब्द येते चुकी, म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीचंच ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे, तेराच्या टोपलीत टाकण्याची. काय त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे. हे गुलाम आहेत, गुलाम. जो है वो रिजल्ट डिस्क्वालिफिकेशन का वर्डिक्ट आ चुका है. स्पीकर नार्वेकर जी ने किसी को भी डिस्क्वालिफाई नहीं किया है. क्या कहना चाहते हैं? मतलब उनको, मुझे ऐसे लगता है कि जो जिम्मेदारी दी गई थी वो उनके समझ में नहीं आई. मामला सीधा था, डिस्क्वालिफिकेशन का था और इसलिए हम सुप्रीम कोर्ट में गए थे और सुप्रीम कोर्ट ने एक फ्रेमवर्क दिया था क्या होना चाहिए, कैसे होना चाहिए. और सुप्रीम कोर्ट ने हमारा व्हिप सुनील प्रभु और गुट का नेता अजय चौधरी, उसको उनकी जो हमने नियुक्ति की थी वो मान्य की थी. तो सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इस फ्रेमवर्क में आप देखो कि उस दिन क्या था. तो उन्होंने वो छोड़कर नई अदालत उन्होंने की और सुप्रीम कोर्ट से भी कुछ अलग, या ऐसे उनको लगता है कि इतनी महाशक्ति उनके पीछे है कि सुप्रीम कोर्ट भी हमारा कुछ, उनका कुछ बिगाड़ नहीं सकती. और ये तो अन्याय नहीं, उनकी समझ के बाहर का ये शायद डिसीजन था, या ऊपर से जो आया वो उन्होंने किया है. और इसलिए मैंने कल प्रेस में कहा था कि ये इनकी मिलीभगत है. अब देखना ये होगा कि प्रजातंत्र की हत्या तो इन्होंने फिलहाल तो की है, सुप्रीम कोर्ट में ये टिकेगा नहीं, लेकिन क्या ट्राइब्यूनल सुप्रीम कोर्ट से भी ऊपर है या नहीं है, या सुप्रीम कोर्ट ही सुप्रीम है, वो अभी देखना होगा.
देश में प्रजातंत्र रहेगा कि नहीं रहेगा। मैंने कई बार कहा है, जब हमारी दसरा रैली थी उस वक्त भी मैंने कहा था, हमारे बारे में चलो 20 साल के बाद दे दो फैसला, हमें मंजूर है, लेकिन इस देश में डेमोक्रेसी रहेगी कि नहीं रहेगी। तो इन्होंने इनका मानना ऐसे कि नहीं रहनी चाहिए। लेकिन अब दूसरा सवाल आया है कि सुप्रीम कोर्ट भी रहेगा कि नहीं रहेगा, या ऐसे ट्राइब्यूनल उसके ऊपर रहेंगे। तो अभी सुप्रीम कोर्ट के ऊपर सारी आशा है और जनता को तो ये फैसला मंजूर नहीं है। दो चीजें इसमें है। राष्ट्रीय कार्यकारिणी को ही कट्टर नेता को निकालने का अधिकार होता है, ऐसा नार्वेकर ने कहा। ये पहला सवाल आपकी घटना में क्या कहा गया, और 2018 की ठीक है, लेकिन पहले जो गद्दार है वो राष्ट्रीय कार्यकारिणी हो ही नहीं सकती, और इसलिए तो हम सुप्रीम कोर्ट में गए। मतलब जिसने डाका डाला वही कह रहा कि ये मेरा घर है। सर आगे की 2018 की घटना आगे की लड़ाई क्या सिर्फ कानूनी होगी या और भी कुछ, कैसे लड़ेंगे? नहीं, देखो, इनका जो प्रयास है वो सिर्फ समय निकालना है, समय निकालना है। और मैंने जैसे पहले कहा कि एक तो पक्षांतर, जो पक्षांतर होता है, पक्ष बदली करने का कानून है, उसको अधिक मजबूत करना चाहिए था। इन्होंने तो खुलेआम राजमार्ग बना दिया, क्योंकि इनको खुद तो अनुभव है और शायद वो उनका आगे का रास्ता साफ कर रहे हैं। आगे भी कुछ और पक्ष में जाना चाहते होंगे शायद। जर ज्या पद्धतीने आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये जवळपास वर्षभर केलं, त्याच्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून वर्षभर काढलं, आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टने जर का त्यांना जर मुदत दिली नसती तर त्याने आणखीन जोपर्यंत नाही, मला एवढंच आहे, म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले होते की या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते, त्या दिवशी काय परिस्थिती ती बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या। तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली, घटना ये ते त्या दिवशी व्हीप कोणाचा होता, कारण जर तुम्ही मग काय चोरलत काय तुम्ही। आणि आजही माझं असं म्हणणं आहे की या लोकांमध्ये हिंमत नाहीये, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मतं मागू शकत नाहीत, म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो। ह्यांना हे काय मर्द नाहीयेत, हे गद्दार आहे। जरूर जनता के बीच में हम तो जा ही रहे हैं, जैसे आज भी आदित्य कोल्हापुर में उस तरफ है, मैं भी 23 तारीख को नासिक जा रहा हूँ, 22 तारीख को कालाराम मंदिर में जा रहा हूँ, उसके पहले भी कहीं जाऊंगा, बाद में जाऊंगा। हम तो जनता में रहे हैं, जनता में रहेंगे, जनता और जनता के लिए, जनता के साथ लेकर, जनता को साथ लेकर हम लड़ेंगे। संविधानिक मार्गाने स्थापन झालं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सरकार पूर्णपणे संविधानिक मार्गाने स्थापन नाही, सुप्रीम कोर्टाचे आज शिक्कामोर्तब झालं नाही, त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान करतायत, कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या, सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नाईलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती। म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे। ठीक आहे, मला असं वाटतं की एवढं पुरे आहे। पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला, लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत धन्यवाद। बघत राहा जागर जनस्थान।